गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मालक दादाचं समाधान झालं असेल, आता तुमचं समाधान झालंय का? आजच्या भेट आज जी भेट झाली मी गेली 12-15 वर्ष ते बसून लांब आहे। मी कार्यकर्त्याला आज ताकद दिली, कशामुळे दिली? पक्षामुळे दिली ना। माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी गेल्यावरती कुठेही सही करायला गेलो तर मला कोणीही तू आमदार आहे का विचारत नाही। साहेबांकडे गेलो, देवेंद्रजींकडे गेलो, कोणाकडे गेलो, पक्षाला ताकद दिली आपल्यासाठी, तीच महत्वाची आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची रीतसर प्रक्रिया सुरू झाली असली तरी अधिकृतपणे अजून तरी एकाही उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाहीये। सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असल्यानं या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी होण्याचेच संकेत आहेत। मात्र भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची मोठी उत्सुकता जिल्ह्यात निर्माण झाली आहे। सोलापूर मतदारसंघासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत असल्यानं पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात परिचारक समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी मिळणार। विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेला शब्द वाया जाणार नाही असा विश्वास परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून आले आहेत। परंतु आता सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यात महायुतीचे जागा वाटप देखील निश्चित झाल्याची चर्चा आहे। सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी परिचारक यांनीही जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं म्हटलं जात आहे। परंतु अधिकृत घोषणा होईपर्यंत समर्थकांचा जीव टांगणीला लागला असतानाच काल सोशल मीडियावर परिचारक यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या पोस्ट पडू लागल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील परिचारक समर्थकांचा उत्साह वाढला असून आता फक्त अधिकृत घोषणा केव्हा होणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे। दरम्यान भाजपने आपल्या 12 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून तब्बल 48 इच्छुकांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही यादी घेऊन मंगळवारी दिल्लीला रवाना झालेत। दिल्ली दौऱ्यात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे। भाजपमध्ये उमेदवार निश्चितीसाठी हालचालींना वेग आला असून पुढील 2 ते 3 दिवसात अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून असल्यानं पक्षश्रेष्ठींकडून लवकर निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। दिल्ली दौऱ्यात माहितीतील जागा वाटप, संभाव्य उमेदवार आणि निवडणुकीतील रणनीती याबाबत केंद्रीय नेतृत्वाला सविस्तर माहिती दिली जाणार आहे। विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत माहितीमध्ये सुरू असलेल्या चर्चेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। विधानसभा निवडणुकीवेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी स्वतः बावनकुळे हे पंढरीत आले होते आणि परिचारक यांना शब्द दिला होता। त्यामुळे आता परिचारक यांच्या उमेदवारीसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचंड आग्रही असल्याची चर्चा होत आहे।